13 फेब्रुवारीला सूर्य हे कुंभ राशीमध्ये जात आहे. त्याचबरोबर 17 तारखेला सूर्यग्रहण आहे. कसा जाणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कन्या राशीच्या 6व्या घरामध्ये हे राशी परिवर्तन होत आहे. तुमच्या 12व्या घराचा स्वामी हा 6व्या घरामध्ये येत आहे. 6वं घर हे कर्ज, स्पर्धा आणि शत्रू यालाही दाखवतं. त्यामुळे एक बघाल की काही चांगल्या गोष्टी सुद्धा इथे होत आहेत. 17 तारखेला जो योग होतो त्याला विपरीत राजयोग सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पंचग्रही योग तर सुरूच आहे. त्यामुळे आणि सूर्याला हे घर आवडतं, पण एक लक्षात घ्या ग्रहण आहे इथे. त्यामुळे इथे काय होणार आहे, इथे काही वाईट परिणाम सुद्धा पाहायला मिळतील. जसं की खूप मानसिक ताण, त्रास तुम्हाला पाहायला मिळेल. अचानकपणे मतभेद होतील. मग ऑफिसमध्ये वरिष्ठ असतील त्यांच्याशी होऊ शकतात. किंवा काही जणांचे जर योग चांगले नसतील किंवा काही जसं की प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार आणि कुंडलीनुसार पाहायचं असतं, पण जर तुम्हाला तसे व्हायब्रेशन समजतीलच की तुमच्या पत्रिकेत चांगले योग येत आहेत का किंवा वाईट, आणि मी तशा पद्धतीने तुम्हाला माहिती सुद्धा देत आहे. तर एक लक्षात ठेवा, काही जणांचं ट्रान्सफर होऊ शकतं, काही जणांचा जॉबही जाऊ शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. त्यामुळे विचारपूर्वक डिसिजन घ्या. घाई डिसिजन घेऊ नका. मानसिक त्रास करून घेऊ नका. शांत राहा. स्पेशली डॉक्टर, वकील, कन्सल्टन्सी करतात, लॉ मध्ये आहे, त्यांच्यासाठी हा फार चांगला काळ आहे. पण जे नॉर्मल जॉब करत असतील या लोकांसाठी थोडासा काही गोष्टी तुम्हाला विचारपूर्वक कराव्या लागतील. काही विचारपूर्वक डिसिजन घ्यावे लागतील. नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा होतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पोटाचे आजार, डोळ्यांचे आजार ह्याची काळजी घ्यावी लागेल. रिलेशनशिपमध्ये सुद्धा खूप विचारपूर्वक डिसिजन घ्या. काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा इथे होत आहेत. काहींच्या कोर्ट कचेरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या साईडने रिझल्ट लागतील. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ज्यांनी परीक्षा द्यायची असेल किंवा त्यांचा रिझल्ट असेल त्यांच्यासाठी सुद्धा चांगले योग आहेत. तर साधारणपणे चांगल्याच गोष्टी होतील, पण आपल्याला उपाय करायचे. आदित्य हृदय स्तोत्र करायचं आहे. मंत्र दिलेला आहे तो मंत्र जप करायचा आहे. ग्रहणाच्या दिवशी तुम्ही गूळ किंवा गहू आणून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते गरीब लोकांना डोनेट करू शकता, दान करू शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. फक्त विचारपूर्वक डिसिजन घ्या. गाडी चालवताना स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. नक्कीच चांगले